आज काय जेवायला? आज फोडणीचं वरण. हां हां, चालेल. आता ही डाळ भिजत घातली 1 वाटी. हं. हिला जरा एखादा तास तरी भिजवायची, म्हणजे ती चांगली शिजते. तरी पण शिजते. जर तोंडात न बोलता मोठ्याने बोल ना, लोकांना ऐकायला येत नाही. हां, हेच हो की आता ही डाळ जरा एखादा तास भिजत घातली. हां आता अजून हिला शिजायला लावायला अवकाश आहे. बरं. ही 1 तास भिजवलेली डाळ कुकरमध्ये शिजवून घेऊया. आता हे आपण वरणासाठी वाटण करूया. त्यात मी 1-2 चम्मच खोबरं, थोडी कोथिंबीर, 1 मिरची, लसूण, कांदा आणि जिरं हे एकत्र वाटणार. पीस. हे आपलं वाटण रेडी झालं. 1 वाटी तुरीची डाळ आणि 1 टॅमॅटो टाकून शिजवून घेतलं. आता ह्याला मी जरा घुसळते रवीने. आला आवाज? ते पण येईल ना व्हिडिओ आला आवाज. ते काढून टाकायचं, काढताना येत. आपण ही डाळ फोडणीला टाकणार आहोत. केले ना. त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल तापलं की त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी राई. तुझं तेल तापलंच नाही. ते आता टाकलं. ते तापेल. आता आपण मगाशी जे वाटण करून घेतलं ते या डाळीमध्ये फोडणीला टाकणार. आता हे छोटं पातेल्यात राई टाकली, हा कढीपत्ता टाकला आणि ही थोडी 1 चमचा हळद टाकली. आता हे त्याच्यामध्ये डाळ आणि हे वाटण टाकलं. आणि हे आपल्याला किती पाहिजे त्या प्रमाणात पाणी टाकलं. ठीक झालेलं आहे पाणी. आता मीठ टाकते. मीठ टाकते स्वादानुसार. बस आता हिला 1 कढ येऊ द्यायचा, चांगला उकळ येऊ द्यायचा की आपली डाळ तयार. फोडणीचं वरण. माई आज हे काय शिजलं? हे फोडणीचं वरण आपलं तयार झालं. याला चांगली उकळी आली आहे. आता मी गॅस बंद करते. आता हे खाण्यासाठी तयार आहे.